लोकशाही मराठीने 2 दिवसापूर्वी स्टिंग ऑपरेशन करून अकोला शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत आहे याची बातमी प्रसारित केली होती। ही बातमी प्रसारित केल्यानंतर आता कुठेतरी पोलीस प्रशासन जागा झालेले आहे। पोलीस प्रशासन कारवाई केलेली आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता मोठ्या प्रमाणात इथे गुटखा जप्त करण्यात आलेले आहे। विमल असो, नजर असो, आणखी असे बरेच प्रकारचे असे गुटखा जे आहे ते जमा करण्यात आलेले आहे। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत पी.आय. केदारे सर आहे। सर, नेमकी कारवाई केव्हा करण्यात आली, कितीचा मुद्देमाल? आमचे जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय आतिश चांडक सर, अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय रेड्डी सर आणि डीवायएसपी आमचे आदरणीय पाटील सर यांनी आम्हाला आदेश दिले होते की ज्या ठिकाणी प्रतिबंधित गुटखा कुठे मिळून आला तर त्या ठिकाणी छापा कारवाई करायची। पोलिसांनी खतगाम हद्दीमध्ये सिंधी कॅम्प या ठिकाणी गुलशन दुलानी याच्या घरी आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक गुटखा असल्याची आम्हाला माहिती मिळाली। त्या माहितीवरून आम्ही आदरणीय SP सरांच्या, ॲडिशनल सरांच्या आणि ADP सरांच्या मार्गदर्शनामध्ये स्टाफसह जाऊन तिथे छापा कारवाई केली असता जवळपास 2.5 लाखाचा मुद्देमाल आम्हाला त्या ठिकाणी मिळून आलेला आहे। आम्ही सर्व मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि आमची पुढील कारवाई सुरू आहे। सर, लोकशाही मराठीने स्टिंग ऑपरेशन केलं होतं, ज्यामध्ये आम्ही दाखवलं तर प्रत्येक पानपट्टीवर अशा प्रकारे नजरचे पुढे असो, विमलच्या पुढे असो भेटतात। अशा आपल्या भागात अगर राहिलं तर आपण नक्की कारवाई करणार। निश्चितच पोलीस स्टेशन खदान हद्दीच्या मध्ये आमची अशाच प्रकारची स्टिंग ऑपरेशन यापुढे सुद्धा सुरू राहणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचा प्रतिबंधक गुटखा आम्हाला मिळून येईल आम्ही त्यावर निश्चितच आदरणीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहे। अखेर लोकशाही मराठीच्या बातमीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आता गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे। अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।